तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 7 नोव्हेंबर 2025. आता चाललंय वर्क प्लेसवर. जॅकेट आणि माझं बीच कलरचं टी शर्ट घालून, जे की आहे बॅडबेजरचं. जॅकेट का घालतोय? त्या जॅकेटला मला टेस्ट करायचं आहे, कारण की मला असं वाटतं की आपण एखाद्या कस्टमरला काय दिलं, फोकस आपण प्रोडक्टवर करायला पाहिजे. जॅकेटवर टेस्टिंग चालेल, 3 दिवस झालेत, 2 वेळेस धुतलंय का बबल येऊ नये म्हणून. आणि जॅकेटची एक स्पेशालिटी आहे, 70% to 80% एअर रेसिस्टन्स आहे. याच्यातून एअर पास होत नाही, 80% एअर पास होत नाही याच्यातून. तर पहिले जातोय इंजिनियर्सवरून, तिथं करेल काम ॲज युजल. आज थोडेसे डिझाईन वगैरेवर फोकस करायचं आहे, टी शर्ट डिझाईन्सवर. आणि बजेट पण बघावं लागेल, बजेट खूप फालतंय. आलोय स्वामीनारायण मंदिरच्या समोर, म्हणजे इंजिनियर्सला. तर आज मला टेस्ट करायचं होतं की हा जॅकेट उन्हामध्ये किती रिलायबल आहे, म्हणजे आपण कम्फर्टेबल याला घालू शकतो का. तर आत्तापर्यंत असं वाटलं आहे, मागच्या 15-20 मिनटापासून मी उन्हामध्ये ट्रॅव्हलिंग करतो आहे, ऊन खूप जास्त आहे. तर असं मला वाटतं की हा उन्हासाठी पण कम्फर्टेबल आहे, की बाबा आपण घालू शकतो. ठीक आहे, एअर रेसिस्टन्स असून पण 80% आपण हा जॅकेट घालू शकतो. तर चला आता थोडंसं चाय वगैरे घेऊ आणि बघूया पुढच्या वाटचालीला. तसंच ह्या जॅकेटवर टेस्टिंग होत राहील, लोकांना फील करायला देतो जॅकेट कसं आहे, काय आहे, रिव्ह्यूज घेतो त्यांचे. खूप सारे रिव्ह्यूज आले, खूप सारे. इवन त्यांना प्राइसिंग पण विचारतो की ह्या प्राईसमध्ये काय ठेवली पाहिजे या जॅकेटची प्राईस. आता तो 3 वाजता जायचं आहे, 3 वाजेपर्यंत काम करतोय. नमस्कार मित्रांनो, आलोय मी FC रोडला. आता वाजले 4:30. 2 वाजता यायचं होतं, पण थोडा लेट झालं, कारण की सगळ्या गोष्टी मला करावं लागतात, एडिटिंगपासून तर सगळ्या. वेबसाईट एडिटिंग थोडंसं अनप्रोफेशनल वाटत होते ते. तर थोडा वेळ, अर्धा तास आराम केला, तिथं रील्स बघितले. त्या रील्समध्ये मला एक मोटिवेशन भेटलं, जर स्वतःचं प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करत असाल ना, तर त्या गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे. बघूया, रिव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहेत मला लोकांचे. कॅम्पेनबद्दल बोलायचं आहे. रिव्ह्यूज मी अपलोड करू शकत नाही, कारण की माईकचा प्रॉब्लेम, माझ्याकडे माईक नाही आहे. ऑर्डर केली, यायला वेळ लागेल. चालतंय. इम्बॅरेसिंग फील होतं भाई, लोक आजूबाजूला बघतात ना आपल्याकडं, आपण जरा वेगळेच असतो त्यांच्यामध्ये. रिव्ह्यू शूट करतो, रिव्ह्यू शूट झाल्यानंतर मला काही एंगेजमेंट याचे हे करायचे कॅम्पेनमध्ये. कमसे कम आज 30चं तरी टार्गेट ठेवलं पाहिजे, 30 ते 40 लोकांचं. त्यांच्यासोबत जर आज झालं ते मग झालं. चला सुरू करतो मी आत्तापासूनच. आज करणारे जॅकेट रिव्ह्यू, जॅकेटच्या बारेतच. आजचा पण ब्लॉग जॅकेटच्या बारेतच आहे. कॅम्पेनचे तुम्हाला आज सांगून टाकतो कॅम्पेन काय काय. स्पेशली मी कॅम्पेन हा रन करतो स्टुडंटसाठी, आणि त्यांना पैशाची खरंच गरज असते त्यांच्यासाठी. तर माझी कंपनी ही कॅम्पेन रन करते की तुम्ही आमचा रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक रेफर कोड दिलं जातं. त्या रेफर कोडला तुम्ही एखाद्याला सजेस्ट केलं, तर त्यानं जेवढी पण खरेदी करेल, 1 वेळेस, 2 वेळेस, 4 वेळेस, ते रेफर कोड यूज करून, तर त्याला पण डिस्काउंट भेटेल आणि तुम्हाला पण त्याचे 10% ऑफ अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. आत्ता वाजले 5 वाजले आणि FC रोडवर भयानक गर्दी. कॉलेज सुटलं वाटतं FCचं. 4:30ला आलो, 5पर्यंत कमसे कम 15 रिस्पॉन्स घेतले. काही रिस्पॉन्स चांगले आले, काही चांगले होते, काही डिसअपॉइंटिंग होते. काहींनी चेंजेस चांगल्या पद्धतीनं सांगितलं. काय होतं माहिती आहे का, की ह्या गोष्टी करत असताना माणूस खूप जास्त डिप्रेस आणि निगेटिव्हिटीकडे पळत जातो.
की एज्युकेशन करून डिग्री घेऊन जर ह्याच गोष्टी करायच्या असेल तर कशाला केल्यात किंवा का केल्यात. आपल्यासोबतचे लोक, काही लोक जॉबला चांगल्या पोझिशनवर गेले तर आपण काय करतो आहे, आपण पण त्यांच्या लेवलची असून ग्राउंड लेवलला जाऊन लोकांना आपला प्रोडक्ट दाखवतो आहे, सगळं करतो आहे, त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतो आहे. याला तर बिझनेस म्हणतात. सॅक्रिफाईस बिझनेस हा कधी पण सॅक्रिफाईस मागत असतो, द्यायला पाहिजे. आता 5 वाजलेत, रूमवर जातो, ब्लॉग एडिटिंग करतो. व्ह्यूवर्सना एवढंच सांगेल, सबस्क्राईब करा आणि रजिस्ट्रेशन करून टाका. रजिस्ट्रेशन केल्यानं एक तर बेनिफिट येते की ऑफिशियली तुम्ही 10%चे पार्टनर होऊ शकता, की डायरेक्टली कंपनी तुम्हाला पे करते 10%. तुमचा रेफर कोणी यूज केला आहे. कमवायची पण संधी चांगली आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. लोकांचे रिव्ह्यूज मला रेकॉर्ड करता नाही आले माईकमुळं, कारण की जर लॉंग रेंजनं शूट केलं तर काही आवाज येत नाही. तर कधी ब्लॉग माझा असा होतो की ऑनलाईन कामं जास्त असल्यामुळं 3 मिनटं 4 मिनटाचा किंवा जास्तीत जास्त 12-13 मिनटाचा ब्लॉग होतो. आणि रोज येऊन एका जागेवर लोकांना दाखवणं, सांगणं, तरी असं वाटतं आहे की मला हे पण करायला पाहिजे. त्यासोबतच मला ऑनलाईन पण काहीतरी जुगाड केले पाहिजे की लोकांना त्या गोष्टी माहीत होतील. तर असं जर एकेकाला सांगत बसलो किंवा हे, तर लोकांकडं खूप लोक येतात असे मार्केटिंग करायला किंवा खूप सारे प्रोडक्ट हे करायला. डेली मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट लिस्ट होतात. पण आपण जर असं सांगत बसलो किती वेळेस लोक लक्षात ठेवणार आहे किंवा काय करणार आहे. पुण्यामध्ये कधी ना एवढे मोठे बिझनेस स्टोर्स, एवढे मोठे कॉम्पिटिटर्स आहेत, अल्ट्रा जायंट ज्याला म्हणतात, भीती वाटते त्यांच्याकडे बघून की आपलं चालणार का किंवा सेल्स होणार का. काय होतं की लोक जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत सेल्स होण्याची शक्यता खूप कमी असते. एफसीवर आलो आहे तर थोडंफार बिझनेसच्या गोष्टी तर झाल्या. ह्या गोष्टी मन पण थोडं शांत राहतं कधीमध्ये. डिप्रेस होतं कारण की आपण आपले प्रोडक्ट घेऊन रस्त्यावर इकडं तिकडं सेल्समॅनसारखं फिरत असतो आणि बाकीचे आपापल्या पर्सनल लाईफमध्ये चॅटिंग गीटिंग करत आपापलं चालत असतं. त्यासाठी समजत नाही आहे काय करायला पाहिजे काय नाही. तर तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो, कॅम्पेन मी पहिले पण सांगितलं, आत्ता पण सांगतो की डिस्क्रिप्शनमध्ये रजिस्ट्रेशनची लिंक आहे, लिंकवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन फक्त तुमचं नाव आणि नंबर द्या, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हाला 24 आवर्समध्ये रेफर कोड येईल. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा, जे की त्यांनी शॉपिंग केलेले पैसे 10% ते तुम्हाला होतील, तुम्हाला क्रेडिट होतील. हे अशी कंडिशन बघितल्यानंतर ना थोडी भीती वाटते की बाबा फ्युचरमध्ये काय होईल काय नाही. खूप सारे लिंकवर जा, वेबसाईटवर जा माझ्या badbadger.co.in वर. तिथं तुम्हाला खूप अल्ट्रा प्रोडक्ट दिसतील. प्लीज तुम्ही ते बघा, फील करा, मागवा. आपल्याकडे रिटर्न ऑर्डर पण पॉलिसी आहे, आपण रिटर्न ऑर्डर पण घेतो. जर पुण्यात असाल तर आम्ही COD पण देतो. लोक ब्लॉगिंग करायला बसलो की लोक खूप विचित्रपणे बघतात. काय करावं, काहीतरी केलं तर काहीतरी फळ तर भोगावंच लागतं. सगळ्या गोष्टी अरे मेहनत. इथं बघून आल्यावर ना इथं मुलं त्यांच्या पहिला मित्रांसोबत असतात आणि आपण कॅमेरा घेऊन इकडं तिकडं फिरण्यात काही अर्थ नाही. किती दिवस कॅमेरा घेऊन फिरायचे. चला आता बाय, भेटतो सर्वांना पुढच्या ब्लॉगमध्ये.
प्लीज साईटला व्हिजिट करा, शेअर करा आणि वाटल्यास तर शॉपिंग पण करा. पुण्यात असाल तर COD आहे तुमच्यासाठी. थँक्यू.